रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली, परंतु या लाडक्या बहीण आणि भावाला अशा खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय। या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना देखील टार्गेट करण्यात आले। ढोल ताशा वाजवत आणि हातात झेंडू बाम तसेच बर्नॉलची पेस्ट घेऊन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवलीच्या रस्त्यांवर मोर्चा काढला। तुम्ही झाडं लावली आहेत तुम्ही आणि आगळ्या पद्धतीने आंदोलन करताय, सरकारचं लक्ष कशा पद्धतीने वेधून घेतात? नाही, लक्ष आम्ही या पद्धतीने वेधून घेणार आहे। आम्ही तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदिवली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे। कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं, हातपाय तुटावे, कमर तुटावी, पाय तुटावे आणि मग कुणीतरी मेला तर सरकारतर्फे 5 लाख रुपये त्यांना, 10 लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील। परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे? इकडनंच आमदार जातात, इकडनंच खासदार जातात, सगळे लोक इकडनं जातात। माझं म्हणणं एवढं आहे, तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाहीये? फक्त लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना हेच चालू आहे। आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाहीये, परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार? पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक? माझं म्हणणं आहे की एलवड प्रशासन एक उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे। आणि 1-2 दिवसात जर खड्डे बुजवले नाही चांदिवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन 100% चांदिवली विधानसभे होईल। झेंडूबाम यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधनं लोक जातात, कुणाची कमर दुखते, कुणाचे गुडघे दुखतात, प्रॉब्लेम येणारच आहे, लहान मुलं पडतात, म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत। आणि हे बर्नॉल ह्यासाठी आम्ही ठेवलंय की ह्या आंदोलन नंतर मला 100% माहिती आहे की काही लोकांची जळणार आहे, म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तर बर्नॉल आमच्याकडनं घेऊन जावा, पण थोडे शांत राहा।